तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग्स मध्ये. तर आप्पा चाललेला आहे आज कामाला. शकता लोंढे सर आणि मी आज कामाला जातो. माग जे दिसत आहे ते तिथं माझं घर आहे. माझ्या घराचा व्ह्यू तुम्हाला नंतर दाखवेन. आता आपण बघूया पुढचा आपला प्रवास. हे मित्रांनो बघू शकता, हे आमच्या गावात रस्त्याचं काम चालू असल्यामुळं तुम्हाला इकडं कंस्ट्रक्शनच्या गाड्या वगैरे मोठ्या प्रमाणात दिसणार आहेत. तर मित्रांनो बघू शकता की आमच्या गावातला चौक आहे. इकडे शिरस्काराचं दुकान. तर आमच्या गावात रस्त्याचं काम चालू असल्यामुळं तुम्हाला हे सगळं असे, आणि हे बघा गणपतीचं मंदिर आहे. तर हे खड्डा खूप आपला कधी खड्डा बुजेल सांगता येणार नाही. हे माग शिवबाजार आहे. आता महत्वाच्या नादात आपल्या कधी माती पडायला सांगू शकत नाही. हे खड्डा बुजवताना आपलीच माती व्हायली इथं ना. आमच्या गावची ग्रामपंचायत पवारवाडी हे आमच्या गावातला मेन चौक आहे. हे बघू शकता इकडे बघा कंस्ट्रक्शन रोडचं काम आज झालेलं. हे माझं गाव पवारवाडी गाव. तुम्हाला हॉटेल्स वगैरे सगळं दिसणार. आजच काम आहे. आज काम लोंढे सर, अच्छा, तुम्ही बोला पाठतेस ना. आपल्या व्हिडिओ कॉमेडी झाली पाहिजे. श्रीराम बाजार फार जुना, फार जण 40 वर्षापूर्वी. या बाजारला 40 वर्ष झालेले. खड्ड्याच्या रस्त्यात आपली मुक्ती झाली. गावाने लावली मिरची. तुम्ही खचाल मिरची आणि संध्याकाळ झाली तुमची मिरची. सगळीच तसंच विचार केला तर हे आपलं बागायती गाव आहे. अरे बागायती गावातील आमच्या बागायती शेती. तिकडे पाहा, तिकडे ऊस फक्त ऊसच लावतात, दुसरं काय करतच नाही. कारण ऊसाला आणि एकदा खायला जाऊन टाकलं की काय कुठं लागतच नाही. 18 महिने काय बघायचं काय बघायचंच नाही. विशेष. हो. तर हे आपल्या आठवणीतलं जुनं झाड आहे. ह्या झाडाबद्दल काय सांगतात सर? हे झाड फार जुनं आहे आणि ह्या झाडाच्या शेतात योग्य पाणी आहे. महत्वाचं म्हणजे मला एक पटलं लोंढे सर, ह्या रोड आपला खूप वर्षातून बनलेला आहे. हा, तर या रोड बद्दल काय म्हणताल? रोड कंस्ट्रक्शन कसं झाले, काय झाले? नाही फारच छान, उत्तम. म्हणजे सुखसुविधेच्या ह्याच्या दृष्टीने विचार केला ना तर एकच नंबर. तसा विचार केला तर फक्त गाव लेवल आपल्या गावातला रोड राहिलाय, मेन रोड झालेला आहे. झालेला आहे. गावाचा रोड सुद्धा झालेला आहे. मित्रांनो हे बघू शकता, ग्रामपंचायत ढवळवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एकूण आतमध्ये तरी 1.5 आहे गाव ते. वाडी आहे ढवळेवाडी. छोटस पण फार सुंदर गाव आहे ते. प्रगतशील गाव, प्रगतशील गाव आहे. प्रगतशील गाव, प्रगतशील शेतकरी. लोंढे सर, या हॉटेल बद्दल काय सांगणार तुम्ही? लक्ष्मी हॉटेल. लक्ष्मी हॉटेलला तुम्ही एकदा खरंच व्हिजिट द्या, फार छान आहे. आता आपले कोकळे पाटील एंटर झालेले आहे. कोकळे पाटीमधील हा आमच्या इथला प्रसिद्ध वडा आहे. तर पब्लिक हे बघू शकता, हा रोड जातो डायरेक्ट पंचबिग्यात. हा सरळ रोड जातो डायरेक्ट फलटणला. फलटण फलटण डायरेक्ट फलटण. आणि उजव्या हाताला इथून वळला की बारामतीला रोड जातो तो. पब्लिक तुम्हाला हा व्ह्यू दाखवत आहे मी. तर हा रोड आपला जात आहे डायरेक्ट फलटण आणि बारामती दुवा हा बारामती रोड. हे बघा, या इथं सकाळची खूप गर्दी असते. आणि ह्या इथं रोडचं नवीनच काम झाले, तर पब्लिक येताना जमायला जावा. नाहीतर गाडी नादात जातात पुलात. नाही, हा रोड म्हणजे फलटण आणि बारामतीचा दुवा आहे असल्यासारखा आहे. दुवा. हा, हे बघा कोकळे शकता पाटी आपली एरिया. दुकानं वगैरे आणि हा एरिया म्हणजे फारच आता प्रगतशील आहे. फार मोठ्या प्रगतीपथावर गेलेला आहे हा एरिया. हे बघा औषधाची दुकानं वगैरे. आणि आपल्याला पंपाचा काय विषयच नाही. काय म्हणायचं लोंढे सर? हा एक पेट्रोल पंप आहे, इथं नवीन झालेला आहे. त्याला वर्ष पब्लिक तुम्हाला सांगायचं महत्वाचं असं की आम्हाला कमीत कमी 5-6 किलोमीटर वरती पेट्रोल पंप लागतात. आता इथून डायरेक्ट गेल्यानंतर जांभळे फाट्यात. हॉस्पिटल आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता भोसले हॉस्पिटल. साईराज हे पण फेमस आहे. क्वालिटी अँड क्वांटिटी नाच फळत मल्हार साऊंड सिस्टीम. तर आपले गोखली गावात हे तुम्हाला बॅनर दाखवतो. पुढून घ्या जरा, आपलं बॅनर क्लिअर दिसेल जरा. जाऊ द्या काय अडचण नाही. मी झूम करून दाखवतो. आय लव्ह गोखली. गोखळे गावातील बस स्टॉप एरिया, ट्रेन स्टँड. तर इकडे पण बघा बंगल्याचे वगैरे काम चांगल्या प्रकारात आहे. तिथे एक फॅब्रिकेशन फॅब्रिकेशन
इथं मला वाटतंय खूप जुनं दुकान आहे. काय म्हणायचं फार लोंढ्याचं? जुनं दुकान आहे, फार जुनं मेडिकल हेअरस्टाईल. मेडिकल, सलून वगैरे. माहिती आहे दुसरं आमच्या गावातील एरियातील पंचक्रोशीतील हे श्री दत्त सायकल श्री दत्त सायकल नादखोळा काम आणि ओम बाजार सध्या बंद आहे, अजून काय ओपन झालेलं नाही. 9च्या पुढे ओपन होतं. किती 9, 9:30च्या आणि आमच्या आसपास. गावातील आमच्या पंचक्रोशीतील फेमस ओम ते हार्डवेअर आणि हे ओम बाजार या बघा, हे पंचक्रोशीतील पुढे famous बघा आहे. शकता गावाची मशीन. गवं काढायचं सीझन चालू आहे मित्रांनो, त्यामुळे मशीन्स तुम्हाला असे पंपावरती हार्डवेअरच्या दुकानावर 100% दिसणार आहे. आणि ह्या नदीचा विशेष तुम्हाला सांगायचा असेल फार जुनी निराळ ते झालेला जरा metro काहीतरी होता. हे निरा नदी हा निरा नदीवर हा आमच्या इथला नवीन झाले म्हणजे फार वर्षापूर्वी झालेला हा पूल आहे. हा फार मोठा पूल आहे तसा विचार केला तर. हा ना, हाईट वगैरे जास्त आहे. हे बघा view बघू शकता. कोकळी आणि मेखळीला जोडणारा म्हणजे फलटण आणि बारामतीला जोडणारा हा पूल. फलटण आणि बारामती आणि सातारा आणि पुणे जिल्हा सुद्धा इथंच संपतो आणि इथंच चालू होतो. म्हणजे आपण बाउंड्रीवर राहतो. हा आणि 5 किलोमीटर पासून आमच्या गावापासून 5 किलोमीटर वर हे बाउंड्री आहे. फलटण तालुका आणि बारामती तालुक्याची बाउंड्री आहे आणि इकडे पोटनिवडणुकीचं सध्या वातावरण आहे त्याच्यामुळे इथं हे बघू बंदोबस्त शकता तुम्ही. पुणे ग्रामीण वाहतूक पोलीस बंदोबस्त वगैरे. बंदोबस्त आहे सध्या चालू. कोणी पण येडे चाळे करू नका. हा व्यवस्थित निवडणूक लढवा, नाही तर पैसे नेताना तर गावला ना कुठा निघाल पण कुठे निघाल पण कुठा निघायचं ना, असं काम होईल तुमचं. त्यामुळं निवडणूक लढवताना पण जायचं. इमानदारीने लढवा. हे बघा आपल्याला फॉर्च्युनर इकडे नादखोळा काम असेल. काल आपल्याला कोणती गाडी दिसलेली? टेस्लाची गाडी दिसलेली. टेस्ला टेस्ला म्हणजे गाडी आम्हाला म्हणजे 100त एखादी गाडी दिसली, निदर्शनात आली होती पण आम्ही तिचा व्ह्यू कॅप्चर करू शकलो नाही. तर हे गाव कोणतं? मेखळी गाव. धर्मराज म्हणून देवस्थान एक आहे मेखळी गावातलं प्रसिद्ध देवस्थान आहे. देवस्थान इथं महिन्यात कमीत कमी 2 ते 3 वेळा कार्यक्रम खूप असतो, म्हणजे असतो. देवकाते साहेबांना एक आपला सॅल्यूट आहे बरं का या बाजारात. सल्यूट आहे तुमचा. कमी लोकसंख्या एरिया असून सुद्धा त्यांनी धाडस केलेलं आहे बाजार टाकण्याचं. बाजार टाकण्याचं. तुम्ही बघू शकता या डोरलेवाडी पाटीवर आपण आलेलो आहे. गोल्डन टेम्पल जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. राईट साईडला गेल्यानंतर डोरलेवाडी आम्ही आज तारकरवाडी वगैरे तिकडे झाली. आपल्याला बारामती राहिलेले इथं पब्लिक 6 किलोमीटर. इकडचा शेतकरी स्वतःच्या दबावावरती सगळं करत आहे. कर्ज वगैरे काढण्याची एकदम गरज पडत नाही. सगळं ते कमवत आहे. हे बघू शकता तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सिमेंट भेटतील. लावण्यासाठी पण सगळ्या प्रकारची भांडी वगैरे इथे भेटणार आहे. तर आपला असा हा असतो कामावर जाण्याचा रोजचा प्रवास. रोज एकच रस्ता. रोज सकाळचं उठायचं, आवरायचं, कामाला जायचं, कामावरून घरी यायचं. कारण की काम धंद्याशिवाय आपल्याला पब्लिक पर्याय नाही. काम केले तर पैसे आले तर मान. पैशाला जास्त किंमत आहे पब्लिक. पैशाबद्दल काय सांगू शकता? माणसाला माणूस सोडून दिलेलं आहे. पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही. माणसाला पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही. तेवढा गरजेचा पण आहे. नाही असं नाही पण पैसा गरजेचं आहे. हो सर. माणसं तुम्हाला धमकी आले पाहिजेत ना. अतिसार झालेला आहे त्याचा. अतिसार झालेला आहे. अतिसार त्याचा अतिरेक झाला. अतिरेक झाला. अतिरेक अतिरेकात कधी जुलाबात या अतिरेकाचा कधी जुलाबात रूपांतर होईल सांगू शकत नाही पण होईल. पोहच्यात आणणारे ना ते पोहच्यात घालले पाहिजे असं मला ह्याच्यावरून आठवलेलं आहे. आपली पावकी बिवकी घर असते ना, पैसे पाण्याला जोपर्यंत आपल्याकडे पैसे आहेत तरच पावकी आपल्याला. पावकीचा विषय नाहीच आहे.
एक दुनिया तसं झालेलं आहे मग कुठं असं विषय सुरू आहे. त्यामुळे विश्वास हरत राहिलेला. बनवडी गावातील दत्त मंदिर या इथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम वगैरे घेतले जातात. हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपापले परत भट्टी चालू झालेल्या आहेत. इकडं पण नादच क्वालिटीच्या आणि क्वांटिटीच्या विटा भेटण्याचं एकमेव ठिकाण जे म्हणजे बारामती मेकळी रोडला असलेले हे मेणबत्तीच्या कारखाना म्हटलं तरी काय अडचण भंडार मेकळी बारामती रोड. आपल्या स्वप्नातली आपल्या बालपणातली आवडती गाडी आपण 25-30-45 लाखाच्या गाडीत बसतो. ही आपली लाल परी सगळ्यांची आठवणीतली लाल परी. मित्रांनो या इथून राईटला गेल्यानंतर एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे. नवीनच झालेलं आहे पण नादच काम आहे तिथं. चांगल्या प्रकारचं शिक्षण वगैरे दिलं जातं. तर आता आपण कुठे लोटे सर आता तर पब्लिक आपण बळद मध्ये एंट्री होतच आहे. आपली टर्न आहे पुनवडी एरिया संपला बळद एरिया चालू झाला. तुम्हाला दाखवायचं म्हणजे जागा विकण्याचं प्लॉटिंग पडलेलं आहे मित्रांनो. जर कोणाला जागा वगैरे घ्यायची असेल तरी तर आहे. आता शिल्लक नाही. जेव्हा स्टॉक भरला तेव्हा लगेच मोकळा बी झाला. तरी तर आमचा लोटे सरचा जरा प्लॅन चाललेला पैशाची टक्के तर क्या करेगा लोटे सर असं का नाही रे समजले की नाही. इतर प्लॉटिंगला जागा घ्यायची होती पण पैसे कमी असल्यामुळे जरा विषय आपण स्टॉप केला. जागा जेवढं की पब्लिक पैसा असला तर आपण काही करू शकतो. पैसा नसेल तर आपण आपल्या इच्छा मारावं लागतात. पण आपण पैसे कमवतोय रोज कामाला जातोय. कामाला जाऊन उपयोग ना स्वतःचा बिझनेस आपलं खूप गरजेचं आहे. काम करून आपण फक्त दुसरी गोष्टी करणार आपण मोठं होऊ शकत नाही. त्यामुळे स्वतः मोठं व्हायचं असेल तर बिझनेस शिवाय आपल्याला पर्याय नाही. छोटा बिझनेस करा काही करा पण बिझनेसच करा. स्वतःच काहीतरी करायला स्वतःच अस्तित्व पाहिजे. आणि आजकाल मुली पण भेटत नाहीत मित्रांनो. स्वतःच काहीतरी पाहिजे. आता नीरा नदी गेली आता करा नदी आली. तर आपल्या मेकळी आणि कोकरी गावात होती ती नीरा नदी. आता आपण आलेला आहे मळदच्या पुलावरती. ही कोणती नदी करा नदी. तर ही आहे करा नदी. तर करा नदीमध्ये बघू शकता काम वगैरे चालू आहे. कारण की ही नदी तर बनवण्याचं ध्येय आमच्या दादांच्याच कृपेने सगळं आम्हाला भेटतात. फ्लॅट वगैरे बांधून आहेत रेडी पोझिशन मध्ये. ते पण हे बघा कसं जाहिरातीच्या बाबतीत नाद करत नाही. जाहिरात A1 क्वालिटी यूज करणार होय. इकडे बघा इकडे जमीन दिसते ना. मोकळा जमीन किती बी जमीन लक्षासाठी जायचे पण इतकी जर जमीन विकली ना भाऊ इथला कोणत्या दिवशीच आहे होय. ही जर जमीन त्यांनी विकली भविष्यात कोणत्या दिवशी हे बघा बारामती झालेले आहे. आता तुम्ही बघू शकता इकडून येणारा हा बावड्यावरून येणारा हा रोड. आपण आलो ते कोकणी मेकळी रोड. तर झालेले आहे. एवढे पेट्रोल पंप आहे. स्वीटची दुकानं वगैरे आहेत. नादच काम आहे. गावड्या हॉस्पिटल कडे जाणार हा रोड गावड्या हॉस्पिटल आहे. तर आपण बारामती एंट्री केलेले. हे बघू शकता गाड्या. आम्ही संध्याकाळी जातो ना या मित्राकडे थांबत असतो. फळं वगैरे घेतच असतो. आणि हा माझ्या मित्राचं दुकान ठेवलं भेळ. या दादेकडे आम्ही पाणीपुरी भेळ वगैरे खातच असते. बली भेळ. तर मित्रांनो हो आलेला आहे शिवाजी चौक. इथून आता तुम्ही बघू शकता पुण्याची इष्टी गेलेली आहे. आणि इथं सुप्रसिद्ध जोशी वडेवाले. आता आपण लेफ्ट मारून सरळ जाणार आहोत फलटण चौकात. तर इकडे जोधपुरी पेटेवाले. मागच्या ब्लॉग मध्ये आपल्याला दिसत असेल की आपण चालला इंदापूरला. त्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला फलटण चौकातली माहिती देऊ दे. इथं ऍक्सेसरीची दुकान सगळ्या मोठ्या प्रमाणात आहे. इथं काही नाही असं भेटत नाही. काय म्हणायचं लोंढे सर.
इथं तुम्हाला सगळंच भेटणार, सगळ्याच गाड्या नाद फुलाच सर्व गोष्टी इथे भेटतात. ऍक्सेसरीजच्या सगळ्या गोष्टी भेटणार. तर पब्लिक आपण आता आपला प्रवास म्हणजे आपण कामावरती जस्ट पोहोचत आहे. तर मला सोडण्यासाठी लोंढे सर रोज इकडे येतात, इथे सोडून ते त्यांच्या कामावरती जातात. आता पुढे गेल्यानंतर आपलं शोरूम आहे. आता लोंढे सर मला तिथे शोरूमला सोडणार, तिथून ते त्यांच्या कामावरती जाणार. लोंढे सर तुम्ही आता सध्या कोणत्या पोझिशनला आणि कुठे काम करताय? तर आमच्या लोंढे सर रॉयल एनफिल्डला सर्व्हिस मध्ये सर्व्हिस ऍडवायझर म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि मी टाटा शोरूमला कामाला आहे. हे बघा आपलं टाटा मोटरचं शोरूम. तर आपण आता कामावर पोहोचलेलो आहोत. तर चला आपला नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायचं आहे.